तथागत भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म व त्यांचा सावक संघ ह्या तीन रत्नाला अभिवादन करून परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला पंचांग प्रणाम. उपस्थित उपासक आणि उपासिका, ऑनलाईन बघणारे उपासक आणि उपासिका यांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाचं पठण आपण करत आहोत. त्या ग्रंथामधला प्रतिक्रांती आणि स्त्रिया ह्या प्रकरणामधील बाबासाहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या समस्या म्हणून स्त्रियावरती अन्यायकारक स्थापित केलेले कायदे याच्यावरती विवेचन केलेलं आहे. त्याचं निरूपण करताना मी वेगवेगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. किती समजतात आणि किती नाही समजतात त्याचं काही मोजमाप करण्याची आपल्याकडे पट्टी नाही. आपण गृहीतच धरायचं, सगळ्याच गोष्टी गृहीत धरतात तशा आपणही गृहीत धरायच्या की आम्ही बुद्ध आहोत, बुद्धाच्या आचरणानुसार आम्ही वागतो. कालपर्यंत आपण बघितलं, कारण ग्रंथ हा शेवटच्या टप्प्यात आहे, एक फक्त 2 पानं शिल्लक आहेत आणि 7 ऑक्टोबर हा वर्षावा समाप्तीचा दिवस आहे. मी असं ठरवलं होतं की हे उरकल्यानंतर मिलिंद प्रश्न घ्यायचा तोपर्यंत. तर तशा तुमच्या काही इच्छा असेल त्या कळवा, किंवा या मधल्या काळामध्ये अजून दुसरं काही समजून सांगायचं ते 1-2 दिवसात मला सांगा. की मिलिंद प्रश्नच कंटिन्यू करायचा की अजून काही ऐकायचं असेल, मला जे काही माहिती आहे त्याच्यावरती करायचं असेल तर तुम्ही तशा सूचना करा. ऑनलाईन उपासक उपासिकांनाही विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कॉमेंट द्याव्यात. त्यांनाही काय ऐकायचं, कारण तुम्ही इथं ऐकणारे कमी आहेत पण ते ऐकणारे जास्त आहेत. तुम्ही इथं 15-20 लोक आणि ते ऐकणारे 700-800 लोक असतात. मग मेजॉरिटी त्यांची आहे. त्यांनी जर आपल्याला कमेंटमध्ये सुचवलं की आम्हाला धम्म असा असा ऐकायला आवडेल तर आपण त्याच्यावर आचरण करू. आजच्या ग्रंथपठणामध्ये स्त्रियांना म्हणून कुठले कुठले अधिकार नाकारले, कुठल्या कुठल्या याच्यामध्ये त्यांना निर्णय प्रक्रियेच्या बाहेर ठेवलं, एवढंच नाही तर त्यांनी कुठल्याही गोष्टीला, म्हणून मी सांगितलं होतं की स्त्री ही कुटुंबाची संघटक आहे. कुटुंब तिच्या भोवती फिरत असतं आणि कुठलंही राष्ट्र हे कुटुंबापासून समाज, समाजापासूनच राष्ट्राची निर्मिती होते, धम्माची निर्मिती होते. कारण धम्म हा प्राण्याला सांगितल्या जात नाही, कारण प्राण्यामध्ये विवेकशीलता नसते, ती माणसामध्ये आहे. आणि म्हणूनच बुद्ध, सम्यक संबुद्ध प्राण्यामध्ये निर्माण होत नाहीत तर माणसामध्ये निर्माण होतात. आणि म्हणून धम्म कोणाला सांगितला पाहिजे तर माणसालाच सांगितला पाहिजे आणि माणसाने तो आचरणात आणला पाहिजे. प्राण्याचेही धर्म आहेत पण त्यांचे सृष्टीचे धर्म आहेत, ते त्यांच्या धर्माप्रमाणे वागतात. त्याच्यामध्ये अजून कुठल्या तरी प्राण्यामध्ये वाघ कोंबडीसारखं वागत नाही. वाघ वाघाच्या त्याच्यानुसार वागतो, कोंबडी कोंबडीच्या यानुसार. माणसं जनावरासारखी वागतात म्हणून माणसाला धम्म सांगावा लागतो. माणसं आपलं माणूस पण विसरून, आणि त्याच्यातला पहिला क्रूएल माणूस कोण असेल तर तो मनू आहे. त्या मनूने माणसाचं माणूस पण घालवून टाकलं आणि मग त्या मनूने निर्दयीपणाने जी कायदे केलेत त्याला उत्तर देण्याकरता बाबासाहेबासारखी बोधिसत्व निर्माण झाली. मी कालच सांगितलं की बाबासाहेब हे आपले शेवटचे बोधिसत्व आहेत. अजूनही निर्माण होतील पण त्याच्या अगोदरही बोधिसत्व होत आले. त्यांच्या प्रती त्यांना जेवढी जेवढी परिवर्तनाची दिशा देता येईल तेवढी त्यांनी दिली. आजही आपण म्हणतो की आपल्याला काय करायचंय तर व्यवस्था परिवर्तन करायचंय. व्यवस्था परिवर्तन कुठल्याही जबरदस्तीने किंवा कठोर कायद्याने व्यवस्था परिवर्तन होत नाही, तर व्यवस्था परिवर्तन हे माणसाच्या मानसिकता बदलण्यातून होतं. आणि बुद्ध धर्मही माणसाला आचरण आणि माणसाची मानसिकता बदलायला सांगतो. आणि त्याला जर बदलायचं असेल तर त्याच्यामध्ये स्त्रियाचं योगदान तुम्हाला घ्यावंच लागेल. आणि म्हणून बाबासाहेब स्त्रियांना महत्त्व देतात. कारण कुठलीही व्यवस्था परिवर्तन करायची असेल तर स्त्रीशिवाय तुम्ही
करूच शकत नाही. स्त्री ही त्यातला खूप मोठा मुख्य घटक आहे आणि व्यवस्था परिवर्तन होऊ नये म्हणून त्या स्त्रीला मनूनी अधिकारापासून वंचित ठेवलं. ते बाबासाहेब आपल्या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या ग्रंथाच्या रूपाने आपल्याला सांगतात की स्त्री ही समाज घटकातली जसा खालचा बिंदू आहे. कारण कुठलंही मूळ झाड किती वाढतंय याची जर विशालता कशात असेल तर ते मुळं किती खोल गेले त्याच्यावरती. आणि म्हणून कधीही सुपीक जमिनीमधलं झाड मोठं होतं. तसंच जमीन सुपीक असेल, स्त्रिया जोपर्यंत समाजाला मार्गदर्शन करणार नाहीत, स्त्रिया जोपर्यंत समाजामध्ये मिसळणार नाहीत किंवा समाजाचा खूप मोठा निर्णय हिस्सा बनणार नाही, तोपर्यंत समाज प्रगतिशील होणार नाही, व्यवस्था परिवर्तन होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी मनूनी काय काय अडथळे निर्माण केले होते. कारण जोपर्यंत अडथळे करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला गाडी जोरात नाही चालवता येणार ना. व्यवस्था परिवर्तन का होत नाही आपण म्हणतो ना, सगळेच जण म्हणतात बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला, बाबासाहेबांनी आम्हाला सगळं केलं, मग परिवर्तन का होत नाही. तर परिवर्तनाचा पहिला नियम आहे की तुम्हाला परिवर्तनाला जर वेग वाढवायचा असेल तर तुमच्या रस्त्यामधले कुठले स्पीड ब्रेकर आहेत ते ओळखता आले पाहिजे. आणि त्यातला खूप मोठा स्पीड ब्रेकर आहे की स्त्रीला तुम्ही या विकास प्रक्रियेपासून दूर ठेवलेला आहे. तो स्पीड ब्रेकर जोपर्यंत तुम्ही हटवत नाही तोपर्यंत तुमच्या व्यवस्था परिवर्तनाला वेग येणार नाही. होतं काय की सगळेच लोक किंवा सगळे सुधारक प्रचारक त्यांनाही भीती आहे. हिंदू धर्मामधली एक यादव नावाची बाई कीर्तन करायला लागली युपी मध्ये. आणि जेव्हा ते कीर्तन करायला लागले तेव्हा ब्राह्मणाचे डोळे उघडायला लागले की राम आम्ही सांगतो, आता ही यादवाची पोरगी सांगायला लागली तर आमच्या पोटावर पायी. आणि त्यांनी एवढ्या निर्दयीपणे तिच्यावरती हल्ला केला की हे तुझं काम नाहीये. तिच्या चारित्र्यापर्यंत ती लोक गेली आणि तिला ते सांगण्याचा उद्देश असा आहे की ती खोट्या मार्गाने चालली होती. तिला बुद्ध सांगायला काय झालं होतं, बुद्ध सांगायला कोणीच अडवलं नसतं तिला, पण तिलाही रामच सांगायचं होतं अजून. कारण तिच्या डोक्यातला राम गेला नाही. ती कीर्तनही रामाचं सुंदर कीर्तन करता येतं बुद्धावरती, नाही करता येत असं नाही, पण ते करणार नाही. त्या स्त्रीलाही अजून तिथेच घुटमळायचं. सांगण्याचा उद्देश काय आहे की तिथे एवढी गुलामी आहे की तिने राम सांगण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणाने सांगितलं की बाई ग हा तुझा अधिकार नाहीये, तो सांगण्याचा पण अधिकार आमचा आहे, आम्ही जसा सांगू तसाच राम तुम्हाला स्वीकारला पाहिजे. एक उदाहरण दिलं मी तुम्हाला, त्याचप्रमाणे म्हणून बाबासाहेब लिहून ठेवतात स्त्रियांना. कारण हे स्त्रियांच्या प्रगती करता खूप महत्वाचं आहे. मी जसं सांगितलं तुम्हाला कालच बोललो की आजही का अडचण आहे, का प्रगती होत नाही, तर तुमच्या महाराचा शिक्षणाचा दर वाढला पण तुमच्यामध्ये असणाऱ्या महार जातीतल्या स्त्रीचा दर वाढू दिला नाही. तुम्ही ज्या तुलनेत तुम्ही ब्राह्मणाबरोबर स्पर्धा करायला लागले त्या तुलनेत ब्राह्मणाच्या बाईबरोबर तुमच्या अस्पृश्य बाईची तुलना आजही कमी आहे त्याच्यात. कारण ती आज वाङ्मय मंडळाची अध्यक्ष बनू शकते. आज तुमच्या विद्रोही याच्यामध्येही तेवढी शक्ती आली नाही. त्या स्त्रीला तुम्ही जोपर्यंत तुमच्या बरोबर घेऊन चालणार नाही तोपर्यंत तुमची व्यवस्था परिवर्तनाची गाडी जोरात चालणार नाही. आहे थोडा फरक आहे, विकास होतोय, नाही असं नाही. मी निराशावादी नाहीये. स्त्री आजही मी काल सांगितल्याप्रमाणे किती प्रत्येक क्षेत्रामध्ये आता भरारी घ्यायला लागली. तुमच्यामधली स्त्री आज आध्यात्मिक क्षेत्रात म्हणा, आर्थिक क्षेत्रात म्हणा. मुंबईमध्ये असताना आम्ही एक सर्वे केला होता की तुमच्या शिंदे नावाचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी स्त्रियांना परमिट आणि रिक्षा द्यायला सुरुवात केली. आणि मग त्यावेळेस आम्ही एका विभागाचा सर्वे केला होता की आणि पोरींनी घेतले, परमिट घेतले आणि मुंबईमध्ये त्या रिक्षाही चालवायला लागल्या. पहिल्याने कुतूहल वाटायला लागलं, काही कुत्सितपणाने त्यांच्याकडे बघायला लागले. पण जेव्हा त्या डॅशिंगने रिक्षा चालवायला लागला आणि जेव्हा आम्ही सर्वे केला तर जवळजवळ 70% त्यातल्या आपल्या पोरी होत्या. म्हणून व्यवस्था परिवर्तन होत नाही,
व्हायला लागलं. पण त्यातही काय होतं, दुर्दैवाने सांगावं लागलं की त्या मजबुरीपायी होत्या. कोणाचे वडील वारलेले होते, कुणाचा पती वारलेला होता आणि त्या कारणाने त्या व्यवसायात आल्या होत्या. एक गोष्टही चांगली आहे. काय झालं, ते नाही ऐकणार. भीत बांधायलाच नाही ऐकलं तर याला ऐकणार आहेत का? ते तर मजूर आहेत, ते नाही ऐकणार. जे नाही ऐकत त्यांना धम्म सांगून नाही येते. व्हायरस तुटलेली म्हणतात वरून काहीतरी. हा, आवाज नाही येत का? हा, त्याच्यामुळे आवाज नसेल. नाही ऐकणार ना तो. घराचा मालक तुमचा आहे, तो नाही ऐकला. नोकर माहिती नाही कोण आहे ते काम करणार, ते कसे ऐकतील? त्याचं तर पोट आहे बिचाराचं, हजेरी नाही भरली. जर कॉन्ट्रॅक्ट असेल त्याचं काम नाही झालं तर पैसे नाही मिळणार. नाही, वायर तुटलेला आहे तो. हे सेलवर आहे, हे तरी वाचतंय का? ही खिडकी बंद करा ना, तेवढा आवाज येईल. हा, तर तसा आवाज माझा मोठा आहे, याला काही हरकत नाही तिकडे. हा, पण त्या किरकिरीने हे होत असेल. नाही होणार, काहीतरी बिघडलेलं आहे. ते तिकडं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे ते होत आहे. बस जेवढं ऐकता येईल तेवढं ऐका, नाही तर मग याच्यात घरी जाऊन ऐका, कारण याच्यात सगळं येईल. लिंक तुटते. श्री, आणि म्हणून मी कुठल्या रिक्षाचं उदाहरण देत होतो ना, तर तिथेही आता श्री, कारण पहिल्याने काय होतं की स्त्री ही चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित केली होती, परंतु आता ती प्रत्येक क्षेत्रामध्ये उतरते. फक्त तिला विधायक पाठबळ मिळणं खूप गरजेचं आहे. कारण आजही स्त्री तास पडते तर ती कुटुंबाच्या परिघामध्ये तास पडत असताना तिच्या पुढची समस्या जी असते, आजही तुमच्या पुढची जी समस्या आहे ती विवंचनेने प्रपंचाचीच आहे. पोट भरणं ही आजही खालच्या समाजाची विवंचना आहे. आणि म्हणून म्हणतात ना की धर्म तेव्हा कळतो की जेव्हा तुमच्यामध्ये सुबत्ता
येते. परंतु अनुभव अजून थोडे वेगळे आहेत. बाबासाहेबांच्या पिरियडमध्ये 1% लोक आपली श्रीमंत नव्हती. पण त्यावेळेच्या आपल्या गरीब जनतेने, कारण त्यावेळेचे निखारे खूप, 2 गोष्टीमध्येच माणूस तयार होतो. एक तर खूप संपन्न असेल तर पैशाने क्रांती करायला निघतो, नाहीतर एकदम जर जास्त अन्यायाने होरपळलेला असेल. आणि म्हणून ह्या मधातल्या लोकांना, म्हणून परिवर्तन का होत नाही म्हणतात, तर गरीबाला मजबुरीने करता येत नाही, मध्यमवर्गीयाला वेळ नाही आणि श्रीमंताला गरज नाही. ह्या 3 कारणामुळे व्यवस्था परिवर्तन होत नाही. आणि म्हणून त्यांना मग कधी कधी काय होतं, तर अर्थशास्त्राचा नियम लागू करावा लागतो. कारण आजचा अर्थशास्त्र कसं आहे, आता तुम्ही अर्थशास्त्र शिकलात, पण अर्थशास्त्राचा सोपा नियम सांगतो तुम्हाला, मागणी तसा पुरवठा, याला अर्थशास्त्र समज. पहिल्या वेळेस होता, आता तसं नाही. आता पुरवठा निर्माण केला जातो आणि मागणी पण निर्माण केल्या जाते. कारण ऍडव्हर्टाईज केली की तुमच्या मनामध्ये निर्माण होत आहे की बाईलाही वाटतं हे पावडर लावल्याने मी गोरी होईल की काय, गरज नसतानाही तिथे पावडर घरी घेऊन येते. म्हणून मागणीपेक्षा पुरवठा बिघडलेला असतो अर्थशास्त्र. तसं आता आपल्याला करावं लागेल. कारण तुम्हाला काही गरजा निर्माण कराव्या लागतील. कुठल्या गरजा निर्माण कराव्या लागतील, तर ज्या आध्यात्मिक आहे, ज्या सहकार्याच्या आहे, सहकाराच्या आहे, ह्या गरजा निर्माण कराव्या लागतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब सांगतात की कुठलीही गोष्ट, बाबासाहेबांनी मला वाटतं निपाणीमध्ये एक भाषण दिलं होतं शेतकऱ्यांच्या पुढे, आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेब सांगतात, शेतकऱ्यांच्या याच्याकरता त्यांनी भाषण केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा घरामध्ये तुमच्या 4 मुलं असतात, तेव्हा त्याचं नियोजन असं असावं की एक मुलगा तुम्ही संरक्षणाकरता सरकारला द्यावा, दुसरा नोकरी करणारा असावा, तिसरा व्यापार करणारा असावा आणि चौथा शेती करणारा असावा. हे विभाजन बाबासाहेबांनी सांगितलं होतं. आणि त्या विभाजनामध्ये स्त्रियालाही वाटा द्यावा असं ते बोलले होते. आजची स्त्री जर आपण घेतली तर ती लढताना खरोखर दिसते, नाही असं नाही. स्त्री आज संघर्ष करते प्रत्येक गोष्टीमध्ये. आपण जर बघितलं, आपल्यामध्ये मुली आज थोड्याशा वरच्या लेवलला यायला लागल्या. म्हणून आज मुलगी इंजिनियर दिसायला लागली, तुम्हाला डॉक्टर दिसायला लागली, नर्स दिसायला लागली. एवढंच नाही तर तुम्ही जर एसटी बसने चालला तर ती कंडक्टर आणि ड्रायव्हरही दिसायला लागली. म्हणजे आता ती सगळी क्षेत्र पादांतरात करायला लागली. परंतु ते करत असताना मात्र मनोवाद्यांच्या डोळ्यात यायला लागले. आणि म्हणून स्त्री ह्या गोष्टीत पुढे गेले, कारण ते एवढे दक्ष असतात की ते एवढ्याशा गोष्टींना त्यांना माहित असतं की काय होणार आहे आणि तिथले शिरकाव कसे बंद करता येतील हे मनोवाद्याचे आडाखे असतात. आणि म्हणून मनोवाद्यामध्ये लाडकी बहीण योजना फेमस होते. बाई 1500 रुपये घे, पण निर्णय प्रक्रियेत येऊ नको, 1500 घे आणि आम्हाला मतदान कर. ही सूक्ष्म क्रिया असते, पण ती आमच्या लक्षात येत नाही. आळशी बनवण्याचा प्रोग्राम असतो. 80 करोड लोकांना 5 किलो राशन दिल्या जातं, आम्ही खुश होतो. पण याच्या पाठीमागचं मोठं षडयंत्र तुम्हाला तुमची काम करण्याची ऊर्जा घालवून टाकणं, तुम्हाला मेहनत करण्याची सवयच न ठेवणं, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बरेचसे उदाहरणं दिली होती. त्यातले एक बाबासाहेबांनी सांगितलेली कथा आहे, मुक्ती कोण पथे, त्याच्यामध्ये ते सांगतात. एक कथा बाबासाहेबांनी सांगितलेली आहे की बाबासाहेबांनी जेव्हा गावकीचे कामं सोडायला सांगितले, महारकीचे कामं सोडून द्या, बैल हे ओढणं किंवा मेलेल्या याचं मांस खाणं सोडून द्या, आणि आपल्या लोकांनी त्या लोकांनी ऐकलं. अनाडी जरी होते पण एकनिष्ठ होते. पण अशाच एका गावातलं एक कुटुंब होतं, 2-4 भावाचं. महारकी गेली, वतनदार होते, गावातनं मागायचंही नाही सांगितलं बाबासाहेबांनी. मग घरात खायचं काय, तर त्यांच्या घरात एक शेवग्याचं झाड होतं.
मग ते दिवसा शेवग्याच्या शेंगा विकायचे आणि जे काय होईल ते पोट नाही भरत. शेवग्याच्या शेंगा विकून विकून किती विकणार आहे. संध्याकाळी आपलं थोडं थोडं खायचे आणि तसेच झोपायचे. एक दिवस त्यांच्या घरी त्यांचा एक पाहुणा आला, तो श्रीमंत होता. आणि मग रात्रीचे ते जे काय कन्या बिन्या बनवल्या त्या पाहुण्यालाही वाढल्या. जेवण बिवण झाल्यावर ते बसले आणि सगळ्यांनी विचार केला की श्रीमंत पाहुणा याच्याकडे आपण मदत मागू. आणि मग रात्री बसल्यानंतर त्यांनी कळलं की आमचे खूप हाल आहेत, बाबासाहेबांनी सगळं सोडायला सांगितलंय, तुम्ही थोडीफार आम्हाला मदत करा म्हणजे आमचा प्रपंच चालेल. तर बोलला ठीक आहे आपण सकाळी बघू. हे झोपले कारण यांना वाटलं सकाळी आम्हाला पाहुणा काहीतरी देईल, हे बिंदासपणाने झोपले. परंतु पाहुणा झोपला नाही. तो पाहुणा रात्रभर जागी होता, काय करावं यांची का अशी हाल आहे. आणि म्हणून रात्रीच्या 12-1 वाजता तो उठला आणि ते शेवग्याचं झाड तोडून टाकलं आणि पाहुणा निघून गेला. सकाळी उठून पाहतात की ज्याच्यावर आमचा पोट चालू होतं, ह्या पाहुण्याने मदत तर केलीच नाही, पण ज्याच्यावर आमचं पोट चालू होतं ते शेवग्याचं झाडच तोडून टाकलं. आणि मग बाबासाहेब म्हणतात की त्यातले 3 जण मुंबईला कामाला गेले. कारण आम्ही नेमक्या त्याच गोष्टीत रममान आहोत. कशात रममान आहोत की आम्हाला सवलती मिळणार आहे. अरे हे शेवग्याचं झाड तुम्हाला किती दिवस पुरवणार आहे. थोडा त्याला 1 दिवस तरी कोणी सांगणार नाही मी आहे पहिला बंडखोर. तुम्हाला ह्या त्याच्यातच लढवतायत तुम्हाला आणि तुम्ही त्या शेवग्याच्या झाडावरती अवलंबून आहोत. आणि म्हणून स्त्रियांना सांगणे की स्त्रियांनी आता तुम्ही बाहेर निघा. आता मुलाला सांगा, मुलाला अशा पद्धतीने घडवा की तुला त्याच्याबरोबर लढायचंय. ही कुबडी जास्त दिवस कामाला येणार नाहीये. ती पाहिजेत नाही असं नाही अजूनही, कारण तुम्ही मजबूत झाला नाहीत, परंतु तुम्ही ते आता तयारी केली पाहिजे. ते शेवग्याचं झाडही एक वेळेस तोडण्याचं. आणि म्हणून ती पहिली फांदी तोडा की राजकीय रिझर्वेशन आमचं बंद करा. मी काल जशी डरकाळी सांगितली तसा एक नियमाचं आंदोलन उभं करा. राजकीय लोक नाही करणार. कारण काय झालंय की आमच्या त्या राजकीय आरक्षणामुळेच भानगड झाली सगळी. त्या राजकीय आरक्षणामुळेच आमचे नेते गुलाम आहेत. त्या राजकीय आरक्षणामुळेच आमचे पुढारी गुलाम आहेत. राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी खूप डोक्याने 10च वर्ष द्यायला सांगितलं होतं. 10 वर्षाच्या पुढे द्यायला नाही सांगितलं. ते सगळ्याच आरक्षणाला म्हणतात, सगळ्या आरक्षणाला नाही. बाबासाहेबांनी फक्त राजकीय आरक्षण सांगितलं होतं 10 वर्ष ठेवा. ते मात्र वाढवत जातात आणि इकडचं आरक्षण आमचं कमी कमी करत जातात. आणि म्हणून काही गोष्टी आम्हाला कुठली शेवग्याची झाडं आहेत ती कळली पाहिजे. कुठल्या शेवग्याच्या झाडामुळे आमचा विकास कुठला आहे, आम्ही त्याच्यातच अडकून पडलो, हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे. ओळखता आलं ते ओळखतात. तुमचं शेवग्याचं झाड ते काही तोडू देत नाही, ते स्वतः येऊन काटेकुपाटी लावतात त्याला. कारण आमच्या पोरींनी शेवग्याचं झाड तोडायचा प्रयत्न केला. तुमच्या माहिती करता सांगतो, ओपन मध्ये आणि तुमच्या शेड्यूल कास्टच्या मेरिट मध्ये फक्त 0.5% फरक आहे. तुम्ही जर ते रिपोर्ट बघितले ना, आणि त्यातही मुली अग्रेसर आहे. हा मेरिटचा टक्का. मेरिट कशावर ठरवतात ते पोरांना मिळणाऱ्या मार्कवरती. त्याच्यामध्येही आमची पोरं पुढे गेली, पण त्या शेवग्याच्या झाडाला मात्र त्यांनी कुंपण घातलं. जेईई आणि वेगवेगळ्या परीक्षांचं. परत आमचं ते कुंपण, परत आम्ही रिझर्वेशनवरती अवलंबित झालो. ह्या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिण्याचे कारण तेच आहे. स्त्रीला का सांगितलं की बाई तुझा नवरा मेला तर तुझ्या नवऱ्याच्या संपत्तीत अधिकार नव्हता, आता मी तो दिलाय, तो तुला सुरक्षित ठेवता आला पाहिजे. आणि तो सुरक्षित ठेवण्याकरता तुलाही तसा मुलगा निर्माण करता आला पाहिजे. कारण तो त्याच्या बायको करता प्रॉपर्टी ठेवून जाईल. जर तसा मुलगा परत तू मनूच्या हवाली केला तर मग मात्र परत त्या स्त्रीला दास्यात आणल्याशिवाय तो राहणार नाही. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांती ह्या ग्रंथाकडे आपण त्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. बाबासाहेब लिहितात, विधवा स्त्रीने जर स्वतःच्या सासऱ्याने निवडलेल्या वराखेरीज अन्य पुरुषाशी विवाह केला तर तिच्या पहिल्या लग्नात सासऱ्यांनी व मृत पतीने जी संपत्ती दिली असेल ती सर्व जप्त होते. त्या संपत्तीवर त्या विधवा स्त्रीचा काही एक हक्क राहत नाही. पहिलं काय प्रथा होती,
की जर स्त्री समजा, मी तुम्हाला माझ्या कौशाहात्याची स्टोरी सांगितली होती आमच्या गावातल्या. नवरा मेला, तिला मूलबाळही नव्हतं. अशी परिस्थिती जर झाली तर मग तिच्या पुढे काय वाढून ठेवलेलं असायचं? कारण बापही त्यावेळेस हात झटकून मोकळे व्हायचे. दिल्या घरी मग ती कशी असो पण तिने तिथेच मारावं. काय सांगितलं होतं म्हणून? दिल्या घरी तिची आरती उठली पाहिजे. मग तिथे परत नियम घातला होता की तिला जर समजा परत विवाह करायचा असला तर सासरा जो काय ठरवेल, बाप नाही, कोण ठरवेल? सासरा ठरवेल. सासऱ्याने ठरवलेल्या याच्यानुसार जर तिने विवाह केला तर ठीक, नाही केला तर मग मात्र तिला त्या संपत्तीमध्ये हिस्सा मिळणार नाही. म्हणजे फिरवून तिथेच आणून ठेवत होते. किती लाचार झाली पाहिजे. ह्या गोष्टी करता बाबासाहेब स्त्रीला एवढ्या उच्च शिखरावर नेऊन ठेवतात घटनेमध्ये. कारण वैतागून माणसंही म्हणतात जाऊ द्यावं, कायदे पण बायकाच्याच बाजूने म्हणतात की नाही. कोणी करून ठेवले ते? कारण का केला तो कायदा? बाबासाहेबाला माणसाच्या मनातली मानसिकता माहिती होती की माणूस पहिला कायदा केला की कायद्याला पळवाट शोधतो आणि ते पळवाट शोधतो नाही, तो स्त्रीलाच दाबण्याचा प्रयत्न करेल. म्हणून बाबासाहेबांनी शक्यतोवर स्त्रियांचे कायदे एवढे स्ट्रॉंग बनवले की त्या स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून आजही उपहासाने लोक म्हणतात की कायदा हा स्त्रीच्या बाजूने असतो. ऍक्च्युली स्त्रीच्या बाजूने कायदा नसतो, आपली मानसिकता ती झालेली आहे. कारण वर्षानुवर्ष ज्या गोष्टीवर हुकूमत गाजवायची आपण मनाला सवय झालेली आहे, एकदा का ती हुकूमत गेली की मात्र ते मन ऐकायला तयार होत नाही. आणि तसंच झालेलं आहे स्त्रीच्या बाबतीमध्ये. स्त्रीच्या बाबतीमध्ये पुरुषाला जो म्हणून अधिकार दिला होता हुकूमत गाजवायचा, तो बाबासाहेबांनी काढून घेतला. पतीच्या नातलगाने त्या स्त्रीच्या पुनर्विवाहाच्या वेळी तिला जी संपत्ती मिळेल ती सर्व संपत्ती तिने पूर्वीच्या सासऱ्यांना द्यावी. जो कोणी स्त्रीचे रक्षण करील, तिला आधार देईल, तो त्या स्त्रीच्या संपत्तीत समान भागीदार असतो. पुनर्विवाह केल्यानंतर कोणत्याही स्त्रीचा मृत पतीच्या मालमत्तेवर हक्क राहत नाही. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की एवढा विकृत कायदा त्यांनी केला की जर तिला दुसऱ्याबरोबर लग्न करायचंय तर त्या माणसाने ह्या सासऱ्याला त्याच्या संपत्तीत हिस्सा दिला पाहिजे. असं कोणी करेल का? का केले म्हणून हे असे सगळे कायदे की त्या स्त्रीने परत दुसरा विवाह करूच नाही, त्या संपत्तीत तिने अधिकार सांगू नये. कारण जिथे जाणार आहे त्या संपत्तीतला हिस्सा ह्या पहिल्या याला द्यावा, असा कायदा म्हणून करून ठेवला. बाबासाहेब याच्या विरोधामध्ये होते. जर ती भक्त पारायण मार्गाने जीवन काढणार असेल तर तसे करू शकते. पुनर्विवाहानंतर कोणती स्त्री मुलासमेत किंवा मुलीसमेत स्वतःच्या मालमत्तेचा मुक्त वापर करू शकत नाही. ती संपत्ती तिच्या मुलांना मिळते. इथे बाबासाहेबांनी पहिला अधिकार पत्नीला दिला, म्हणून अधिकार तिला दिलाच नव्हता. म्हणून अधिकार कोणाला दिला होता? मुलांना दिला होता. की जर तिला मूल असेल तर तो अधिकार कोणाचा आहे? मुलाचा आहे. आजही त्याच पद्धतीने चालू असतं. साधारणतः पोटगी किंवा उदरभरण म्हणतात त्याला, ते मागण्याचा अधिकार तिला कायद्याने दिला. परंतु आजही जर तिचं दुसरं लग्न झालं, कायदा लाख असला, तिला संपत्तीचा ठेवण्याचा अधिकार जरी असला तरी पण आजचा समाज तिला ती संपत्ती ठेवू देत नाही. पुनर्विवाह करताना तिला सासऱ्याचं घर सोडूनच जावं लागतं. नवऱ्याच्या मालमत्तेमध्ये तिला हिस्सा मिळत नाही. आणि म्हणून नाईलाजाने की होईना एखाद्या बाईला एकच मुलगा होतो, वयाच्या 20व्या वर्षी तिला विधवा व्हावं लागतं. तिच्या पुढे 2 पर्याय उभे असतात. पूर्ण जिंदगी उभी आहे आणि मुलगा तिच्या हाताशी दिलेला असतो. मात्र उत्तरदायित्व तिच्यावरच टाकलं जातं. आणि मग कधी कधी तिच्या निर्णयामुळे किंवा तिच्या सांगोलपणामुळे ती पूर्ण आयुष्याची होळी करते आणि त्या मुलाकरता त्याच घरी ती थांबते. आताच्या जमान्यामध्ये जर नोकरदार असेल तर ठीक आहे,
पण जर तो नोकरदार नसेल तर आपल्या लोकांची परिस्थिती डोळ्यासमोर आणा. शेती नाहीये, कुठला उद्योग नाहीये, आणि ती 20-22 वर्षाची पोरगी विधवा झाली, तिला एक मुलगा आहे. एवढा कठीण प्रपंच असायचा की तो मुलगा जर घेऊन ती दुसऱ्या घरी गेली तर ते मातृ हृदय त्या मुलाकरता हळहळणारा असतं, पण तो केलेला पिता तो काही त्याला खऱ्या पित्याचं माया देऊ शकत नाही. आणि म्हणून स्त्रीला अशा चौरायावर उभं केलं जातं आणि निर्दयपणे तिच्याकडे पाहिलं जातं. तिच्या मातृत्वाची ही अवहेलना केल्या जाते. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की स्त्रीला पतीच्या याच्यामध्ये वाटा देत असताना स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी केली पाहिजे. म्हणून बाबासाहेब प्रत्येक गोष्टीत सांगतात. आणि आजही आपण अध्यात्म तुमचा धम्म एका लेवलवर असेल, पण जे बी कोणी मुलीचे बाप असतील त्यांनी मुलांना 2 वर्ग कमी शिकवले तरी चालतील, पण पोरीला मात्र आपल्या पायावर उभं केलं पाहिजे आणि ते भक्कमपणाने केलं पाहिजे. ती भक्कमपणाने उभी राहिली तर म्हणतात ना, बापाची अपेक्षा काय असते की मुलीने माझं नाव कमवलं पाहिजे ना. मग जर तुम्ही तिच्याकडून तुमच्या इज्जतीची आणि नाव कमावण्याची अपेक्षा व्यक्त करता तर मग मात्र तुम्ही तिला तिच्या पायावर उभं केलं पाहिजे. तुम्ही जर तिला तिच्या पायावर उभं करणार नसाल तर मग मात्र तुम्ही तुमचं नाक शाबूत राहील याची गॅरंटी ठेवू नका, कारण तुम्ही केलेली ती चूक आहे. मुलगा आणि मुलगीमध्ये फरक करून केलेली चूक आहे. आणि ती निश्चित तुम्ही आध्यात्मिकच चूक केली नाही तर ती तुमच्या सामाजिक पण तुमची चूक आहे. कारण तुमचा समाज मोठा होण्याकरता तुमचं योगदान काय असेल तर तुम्ही मुलीला भक्कमपणाने उभं करणं, की जे मनूनी केलं नव्हतं. म्हणू त्या मेलेल्या पोरीला तर पहिला कायदा तर त्याने त्याच्याबरोबरच जायला सांगितलं होतं. लचाण मिटून टाकलं त्याने, छातीला बांधान जाळून टाकलं. निर्दय केलं होतं. कुठेतरी सुधारणा होत आल्यानंतर तिला डोक्याचे केस काढायचे आणि अंधाऱ्या खोलीत बसवायचे. आणि हे सगळं घटित कोणाकरता होत होतं? उच्चवर्णीयाकरता जास्त. कारण त्याला खालच्या स्त्रीला एवढी भीती नव्हती, कारण माणूसच एवढा गुलाम करून ठेवला होता की त्या गुलामाची बायको ऑटोमॅटिक गुलामच असणार ना, ती जास्त बंड करणार नाही. त्याला भीती त्यांच्यातल्या बायांची होती आणि मग त्यांच्याकरता जास्त कायदे केले होते. आपण सांगताना आपण त्यांना अजूनही बंडखोरी करायला शिकवत नाही. अस्पृश्यांच्या बायका पहिल्यापासूनच उठाऊ होत्या, क्रांतिकारी होत्या. म्हणून झलकारी देवी झाशीच्या राणीच्या वेळेस मोठं पथक निर्माण करू शकत होती. एकच पथक होतं स्त्रियांचं लढाऊ, झलकारी देवीचं. कुठे इतिहासात तुम्हाला नोंद नाही सापडणार झलकारी देवीशिवाय. आणि त्या सगळ्या अस्पृश्य होत्या. इतिहास जेव्हा तुम्ही चाळायला जाल ना तेव्हा इतिहासातली स्त्री ही बंडखोर होती, पण तरी तिच्यावरती पगडा म्हणूनच काढून ठेवला होता. झलकारी देवीवरती पगडा, कारण तिचा नवरा त्याच सैन्यात होता, त्यांनी परमिशन दिली होती आणि म्हणून ती लढली. त्या लढाऊ होत्या. मंजुश्री झाली, तारा झाली. ह्या जेव्हा स्वातंत्र्य दिल्या तेव्हा खूप मोठा विकास पावत गेला. इंदिरा गांधीला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ती अमेरिकेसारख्या निक्सनच्या डोळ्यात डोळा घालून सांगितली होती की जा, मी बांगलादेश तोडते, तुला काय करायचं ते कर. आता आमचा तो ट्रम्प 40 वेळेस म्हणतो मी युद्ध थांबवलं. हा फरक आहे. जर स्त्री खरोखर प्रगल्भ झाली तर ती एका उंचीवर तुम्हाला नेऊन ठेवते. आणि म्हणून आमच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. व्यवस्था परिवर्तनाचा पहिला स्पीड ब्रेकर काय असेल तर स्त्री आहे. तो स्पीड ब्रेकर तोडा, नंतर ते स्पीड ब्रेकर ऑटोमॅटिक तुटत जाते. स्त्रीला स्वातंत्र्य करणं, तिला तिच्या पद्धतीने जगू देणं, हे पहिलं सामाजिक लेवल मधलं पहिलं मोठं काम आहे. म्हणून बाबासाहेब सांगतात आणि पुढे लिहितात, पुनर्विवाहानंतर जर स्त्रीने मुलाच्या चरितार्थासाठी पूर्वीच्या पतीकडून मोबदला मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती संपत्ती तिच्या नावे होऊ शकत नाही. जर स्त्रीला अनेक पतीकडून अनेक मुलं झालेली असतील तर त्या स्त्रीला वरील प्रमाणे सर्व पतीकडून संपत्ती मिळत नाही. तरी त्या स्त्रीला सर्व संपत्ती मिळालेली असलेली
व त्याचा वापर करण्याचा तिचा अधिकार असला तरी तिने ती संपत्ती मुलाच्या नावानेच केली पाहिजे. जर समजा एका स्त्रीचे 1-2 विवाह झाले, शक्यतो पहिले तर काय होतं, पतिनिधनानंतरच पुनर्विवाह व्हायचे. जेव्हा हिंदू कोड बिलामध्ये घटस्फोटाचा कायदा ऍड झाला तेव्हा कुठे स्त्रिया अजूनही घटस्फोटी स्त्रीला एवढा आदर सत्कार आणि मान मिळत नाही, नाव तिलाच ठेवलं जातं. घटस्फोट झाला तर काय म्हणतात, हिच्यातच काहीतरी चूक असेल, नवऱ्याने टाकली. ही मानसिकता आहे समाजामध्ये. आपण बोलायला पण कचरतो, त्याचं विश्लेषण करायला पण कचरतो. आणि म्हणून म्हणतात ना की दुखण्याचा रोगाचं कारण कळल्याशिवाय त्याच्यावर विलाज करता येणार नाही. आणि म्हणून स्त्रीला जोपर्यंत तिच्या दुःखाची कारण समाज शोधणार नाही, व्यवस्था परिवर्तन तसंच होणार आहे का? नाही होणार. बोलताना सुधारक सगळे बोलतो, पण स्वतःच्या पोरीचं लग्न मात्र तो खूप धूमधडाक्यात करतो आणि स्वतःच्या पोरीला शिकवत नाही. पोरगा अमेरिकेला पाठवतो, पोरगी नाही म्हणतो. पोराने काही केलं तरी चालतं, तिकडे अमेरिकेची बायको केली तरी चालतं, हिनं केलेलं नाही चालत. करू दे ना, काय बिघडलं. आमच्यावाला तो आयुक्त आहेत ना आता, जे काय त्यांचं नाव नाही मला, त्यांची बायको आहे विदेशात. हा, स्वीकारली आम्ही लोकांनी. परत काय सांगितलं आम्ही, बौद्ध आहे ना, काय बिघडलं, तिथली असली. आपण आमच्या पोरीनं जर तिथलचा बौद्ध केला तर काय बिघडलं तुमच्या बापाचं, करू द्या ना. बाबासाहेबांनी बौद्धाशी जगाशी नातं जोडायला सांगितलं होतं, पण आमच्यातला मनू मेला नाही. आम्ही इकडे मनूला दुनियाभरच्या शिव्या देऊ, पण आमच्या घरातल्या मनू एका कोपऱ्यात जिवंत ठेवलेला. त्याला सांगतो, थांब रे बाबा, जेव्हा वेळ येईल तेव्हा तुझं ऐकू आम्ही. तो कोपऱ्यातला मनू उचलून आम्हाला बाहेर फेकावा लागेल, कारण तो फक्त आता आमच्या करता श्री आणि देवाच्या बाबतीत कोपऱ्यात बसून ठेवलेला. हे अडथळे आहे. श्री पहिला अडथळा आहे, देव दुसरा अडथळा आहे, कर्मकांड तिसरा अडथळा आहे. हे तुमच्या परिवर्तन व्यवस्थेतले अडथळे जोपर्यंत तुम्हाला मिटवता येणार नाही तोपर्यंत तुमचा विकास होणार नाही. विकास तुम्हाला बुद्धांनी निर्वाणाचा विकास आर्य अष्टांगिक मार्गात सांगितला, पण आर्य अष्टांगिक मार्ग अनुसरण्याकरताही तुम्हाला सम्यक आजीविका सांगितले ना. त्याच्यात सम्यक आजीविका करायला सम्यक उद्योग तर सापडायला पाहिजे की नाही. सम्यक उद्योग जर नसेल सापडत तर दारूचं दुकाना करता लायसन मागणारी भरपूर आहेत ना आपल्यामध्ये, जी नाही सांगितली बुद्धांनी करायला. आणि म्हणून सगळ्या अडचणी कुठे येतात तर बहुजन हिताय बहुजन सुखाय. तुमच्या भौतिक सुखामध्ये तुमचं आध्यात्मिक सुख दडलेलं असतं. जोपर्यंत तुम्ही भौतिक सुखाच्या जवळ जात नाही तोपर्यंत तुम्ही आध्यात्मिक सुखाच्या पाठीमागे लागणार नाही. कारण तुम्हाला नमो तस्स भगवतो म्हणायलाही फुरसत मिळायला पाहिजे. लोक म्हणतात ना, खाऊ भंतीची तुम्ही म्हणता हो रविवारी या निदान कामात, पण त्या रविवारची पण आमची सोय असली पाहिजे ना. प्रश्नाला उत्तर देता नाही येणार त्याच्या तुम्हाला. आम्ही पोटाने भरलेले आहोत म्हणून येतो भंतेजी, रविवारच्या दिवशी पण मला माझ्या चिल्ल्या पिल्ल्यांना घालायला मला रविवारच्या दिवशी काम करावं लागेल, आणि तुम्ही म्हणता विहारात या. ती व्यवस्था लावली पाहिजे ना आपल्याला. भिक्षुला त्याचाही उदरनिर्वाह कसा करावा हे सांगावा, म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक आजीविका सांगितली. भगवान बुद्धांनी दरिद्री व्हायला नाही सांगितलं. त्यांच्यासारखं दे रे हरीण पलंगावरी बुद्ध नाही म्हणे. परंतु ह्या कामामधूनही तुम्हाला जोपर्यंत आपलं हित साधता साधता, म्हणून भौतिक सुख साधल्याशिवाय आध्यात्मिक सुखाकडे तुम्ही जाऊ शकत नाही. हरिभजन खाली पोट करू शकत नाही. आणि त्यातला स्त्री हा तर शेवटचा घटक. कधी कधी मी उदाहरण सांगत असतो की स्त्रीच्या पुढे कसा प्रसंग आणून ठेवतो आपण. तुम्ही ऐकला असेल बहुतेक, मी ते सांगितलं की नाही मला माहिती नाही, की दारुड्या नवरा आहे बाईचा, त्याची कसरत बघा कशी असते. दारुडा नवरा आहे, रोज काही काम करत नाही, हीच बिचारी लोकांच्या घरी धुनी भांडी करते, 2 पैसे कमवून आणते, त्यातले पण हा दारू प्यायला मागतो. वस्तुस्थिती आहे आजची. तुम्ही शिकल्या सवरलेल्या लोकांना तुम्हाला हा अचंबा वाटेल, पण तुम्ही जर चांगल्या सिटीमध्ये गेलात तर सिटीतल्या झोपडपट्टीतलं हे वास्तव आहे की बाई धुनी भांडे करते, कागद वेचते, 4 पैसे कमवून घरी आणते, आणि हा पट्ट्या संध्याकाळी तिला मारझोड करून तिच्याकडचे 10 रुपये घेऊन दारू पिऊन येतो.
ती झटते. असाच एक प्रसंग आहे. हा रोज काम तर काही करत नाही, ती बिचारी धुनी भांडी करते, कचरा गोळा करते, घर प्रपंच चालवते. पण एक दिवस हा पट्ट्या जुगारात कुठेतरी पैसे जिंकतो आणि येताना मटण घेऊन येतो. बायकोला वाटतंय आज कुठून देव पावला, रोज मलाच मारझोड करतो, 10 रुपये घेतो, पण आज येताना पिऊन बी आला आणि मटण बी घेऊन आला. आणि मटण हातात दिल्यानंतर तर बायकोला सांगितलं, जोडा चांगलं शिजून ठेव, आता मी परत थोडीशी पिऊन येतो. पिऊन घ्यायला गेली. बिचारीला वाटलं काहीतरी काम लागलं का नाही, आणि म्हणून तिने चुलीवर मटण शिजायला टाकलं, भांडे घासायला गेली. इकडं कुत्रा आलं, मटण खाऊन निघून. आता बाईच्या पुढे केवढा मोठा प्रसंग निर्माण झाला. हा रोज आणत नाही आणि मला मारतो. आज याने आणून दिलं आणि ते कुत्र्याने खाल्लं, आता किती मारे. काय करायचं काय करायचं. मग ती बघते त्याच कुत्रीचं पिल्लू असतं, पुढे धरते, कापते आणि शिजायला टाकून देते. तिच्या पुढे दुसरा पर्याय नाही, कारण तिला माहिती आहे हा आल्यावर मला मारणार. कारण रोज तर कमवून आणत नाही, पण आज त्याने आणलेलं आहे आणि तो मारणार, म्हणून कुत्र्याचं पिल्लू शिजायला टाकतो. 8 वर्षाचा पोरगा आहे, हा सगळं बघत असतो. आता त्याच्या पुढे प्रसंग पडतो की जर कहूं तो मां मर जाती है, ना कहूं तो बाप कुत्ता खाता है. ही म्हण त्याच्यामुळे आणि त्या स्त्रीच्या प्रसंगामुळे हा प्रसंग होता. तुम्ही मन म्हणताना म्हणून जाता की नाही, कहूं तो मां मर जाती है, ना कहूं तो बाप कुत्ता खाता है. आणि म्हणून ह्या पुरुष संस्कृतीने त्या मुलालाही ते शिकवलं. आणि तेही कारण तो धडा घेत नाही की दारू पिल्यामुळे माझ्या बापाला कुत्र खायची वेळ आली होती, तेही पुढे दारू पितन बायकोला बरोबर. त्याने जरी तेवढा धडा घेतला असता तर त्याने येणाऱ्या आपल्या पत्नीला त्रास दिला नसता. ही कथा आहे. आणि म्हणून स्त्रीला ती सजग राहते, बिचारी सर्व काम धंदा करते. आता परत तुम्ही म्हणाल की सगळ्या स्त्रिया नाही, अपवाद असतो. काही काही स्त्रिया आहेत उर्संकल्पी आहेत, काही काही स्त्रिया स्वतःचं मूल मारणारे आहेत, 3-3 मुलं सोडून निघून जाणारेही आहेत, नाही असं नाही. परंतु मेजॉरिटी जर बघितली तर स्त्री शोषित आहे. स्त्री ही परिवर्तनाची नांदी आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी हा सगळा प्रपंच लिहून ठेवला आहे. पुढे बाबासाहेब लिहितात, आपल्या गुरुच्या आश्रयाखाली असलेल्या वांज विधवा स्त्रीची स्वतःच्या मृत पतीवर निष्ठा असेल तर ती हयात असेपर्यंत त्या संपत्तीचा उपयोग घेऊ शकते. आता परत याच्यामध्ये त्या मनूचा केवढा मोठा दुर्दैवी कायदा आहे. वांज म्हटलं की एखादी वांज स्त्री की जिला मूलबाळ होत नाही, तिचा पती मेला आणि ती जर गुरुजनाच्या आश्रयाने असेल, आता वांज म्हटल्यावर तिला मुलगाच नाही ना, मुलंच नाहीये, तर तिच्या ज्या गुरुजनाच्या आश्रयाने राहते त्या संपत्तीचा हिस्सा तिने कोणाला द्यावा, तर गुरुजनाला द्यावा. तिने त्याची विल्हेवाट स्वतःच्या हिताकरता लावू नये. म्हणजे तिला चारही बाजूने अडवून टाकलं की तिला मूल होत नाही, तर तिला अपशकुनी म्हटल्या गेलं. गावाकडे आत्ता हाताचं नाही, पण गावाकडे जर एखाद्या बाईला मूल नसेल तर तिचं तोंड पाहू नये म्हणतात सकाळी. अरे उलटी तिच्या एवढी सुखी दुनियात कोणी नाही. तुम्हाला रोज त्या पोराचं रोज मरण आहे की नाही, तुम्हाला ती सुखी आहे बिचारी खाऊन. आणि म्हणून म्हणतात की भगवान बुद्धांनी पहिलं दुःख काय सांगितलं, तर जन्म मृत्यू हे दुःख सांगितले ना. आणि म्हणून आपण ज्याला जन्म देतो ते दुःख आहे, ती बिचारी दुःखाला जन्मच देत नाही. ती स्वतःच दुःखी आहे, स्वतःच निघून जाणार. तिनं दुःख काही जगात आणलं नाही. आपण दुःख जगात आणतो आणि नाव मात्र तिला ठेवतो. आणि इथे तो मनूही सांगतो, एवढं करून तिला तिच्या वाट्याला सगळ्या दुर्भावना आहेत आणि तरी तिला संपत्तीत वाटा मात्र देत नाही. जर पती जिवंत असेल व पत्नी मरण पावली असेल तर तिची सर्व संपत्ती तिच्या मुलांना व मुलींना सारखी वाटून दिली जाते. जर तिला मुले नसतील तर ती सर्व संपत्ती मुलींना मिळते. तिच्या अनुपस्थित पतीने तिला दिलेली संपत्ती घ्यावी व तिच्या नातेवाईकांनी ज्या भेटवस्तू हुंडा दिला असेल तो परत घ्यावा. असे प्रकारे स्त्रीच्या मालमत्तेची विल्हेवाट लावण्यात येते. आणि म्हणून आता जर समजा स्त्री मेली आणि स्त्रीच्या
जवळची संपत्ती असेल तर तिची विल्हेवाट त्याच्या मुलांकरता लावण्याचा हुकूम किंवा आज्ञा म्हणू देतो. तिथे मात्र तो दुजाभाव करत नाही, परंतु पतीच्या मालमत्तेमध्ये तिला हक्क देत नाही. तिच्या मालमत्ते परत त्यातला एक चॅप्टर आहे, तो तुम्हाला समजून सांगायचा असेल की बाबासाहेबालाही जेव्हा हे कायदा करत होते तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता बाबासाहेबाला. तर बाबासाहेबांनी 2 उत्तर दिले. मला वाटतं मी परवाच्या की काय प्रवचनात सांगितलं होतं की भारतामध्ये दोन पद्धती होत्या. एक दाया भाग म्हणत होते आणि एक मित्ताक्षरा. मित्ताक्षरा बंगालमध्ये चालायचा. त्या मित्ताक्षरा पद्धतीमध्ये स्त्रीला जर समजा पती अपत्य न होता वारला तर मित्ताक्षरानुसार त्याला त्याच्यामध्ये हिस्सा मिळायचा तिला, पण तिला आड घातल्या जायची की तिने दुसरा विवाह करू नये. दया भाग मध्ये मात्र स्त्रीला दिला जात नव्हता. तो पूर्णच्या पूर्ण हिस्सा सामूहिक कुटुंब पद्धतीमध्ये जर ती असेल तर फक्त तिला प्रपंचामध्ये जगता येईल, पण संपत्तीवरती हक्क सांगता येत नाही. याचं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं होतं की ह्या 2 पद्धतीच मी स्वीकारल्या, पण त्या फक्त खाली मिसळून त्याचं मोडिफिकेशन केलं. मित्ताक्षरामधलं जे चांगलं होतं ते घेतलं, दया भाग मधलं जे चांगलं होतं आणि त्यानुसार स्त्रीला अधिकार दिले, असं बाबासाहेब सांगतात. कारण काय होतं की त्यावेळेसही आजही काय म्हणतात ते घटनेला का नाकारल्या जातं, त्यांना आणायची मनुस्मृती असते. पण मोठमोठे शिकलेले काय म्हणतात, नाही हो याच्यात भारतीय काहीच नाही. काय भारतीय हो तर माहिती नाही, भारतही कधी निर्माण झाला हेही त्यांना माहिती नाही, पण ते म्हणतात त्याच्यात भारतीय काहीच नाही, हिंदुस्थानी काहीच नाही म्हणतात. हिंदूचं असं त्याच्यात काही नाही. दुसरा आरोप ते करतात की बाबासाहेबांनी ही घटना विदेशी घटनेवरून घेतली. बाबासाहेबांनी त्याचंही उत्तर दिलेलं आहे की विदेशामधून घ्यायची, चोरी करायची मला गरजच पडली नाही, कारण ते पहिलं भारतामध्ये अस्तित्वात होतं की जे बुद्धाच्या काळामध्ये विनय होते, तीच एक प्रकारची घटना होती आणि म्हणून बराचसा भाग मी त्यातला उचललेला आहे. आता हल्ली परत एक मोठा उद्रेक ते उभा करतायत. एका बाजूने बाबासाहेब घटना लिहिलीच नाही असे म्हणतात. 2 गोष्टी निर्माण होतात आपल्याकडे, कारण आपल्याला नेमका घटना लिहिणं म्हणजे काय हेच माहिती नाही. बाबासाहेबांनी तुम्हाला एक माहिती आहे की नाही माहिती नाही, बाबासाहेबांनी जेव्हा ड्राफ्ट बनवला तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की बाबासाहेबाला टायपिंग पण येत होती. बाबासाहेबाचं ते टाईपरायटर आज तुम्ही मिलन कॉलेजमध्ये गेलात तर ते आहे, तिथे बघायला मिळतं. मग बाबासाहेबांनी लिहिणी म्हटल्या का टाईप केली म्हणायचं? सगळ्यांच्या काही गोष्टी कशा त्या एवढ्या बालिशपणाने करतात की बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही. तुमच्या माहिती करता सांगतो की घटनेची मूळ प्रती हस्तलिखितात आहे, ती टायपिंग मध्ये नाही. आणि ते हस्तलिखित एका माणसाला कॉन्ट्रॅक्ट देऊन लिहिलेलं आहे, कारण त्याचं हस्ताक्षर एवढं सुंदर होतं. आता मला त्याचं नाव नाही माहिती काय. आणि त्या मूळ प्रतीवर आताही ती मूळ प्रत मंत्रालयामध्ये आहे आणि तिच्यावरती पहारा आहे. ती मूळ प्रत ठेवली आणि त्या मूळ प्रतीवरती चित्र काढलेली आहे. मग त्याच्यात रामाचंही चित्र आहे, बुद्धाचंही आहे, तुमच्या स्तूपाचेही आहे, सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि तेच कारण देऊन ते लिहितात त्याच्यात. म्हणून आम्हाला कळलं पाहिजे की बाबासाहेब चे लेखक आहेत की आर्किटेक्ट आहेत. बाबासाहेब घटनेचे लिहिणारे लेखक नाही आहेत, बाबासाहेब आर्किटेक्ट आहेत. बाबासाहेब घटनेला बांधणारे आहेत. आणि म्हणून बिल्डिंग बांधताना एकटा आर्किटेक्ट सगळं करतो का? आर्किटेक्ट तुम्हाला ती बिल्डिंग कशी बांधावी, पायलिंग कुठपर्यंत जावं, ते खडकापर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा तुमची इमारत मजबूत राहील असे सांगते. आणि म्हणून आज 70 वर्ष झाले एवढ्या पायलिंग घटनेच्या मजबूत आहे. तुमच्या आजूबाजूचे सगळे देश, घटना संपल्या, अराजकही आली, यादवीही झाल्या, एकही देश शिल्लक नाही तुमच्या आजूबाजूचा. परंतु भारतामध्ये वादळ खूप मोठी मोठी उभी राहिली, पण घटना अजून कोलमडून पडली नाही. कारण का? त्या आर्किटेक्टने बांधलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब त्या घटनेचा आर्किटेक्ट आहे हे आम्हाला
सांगता आलं पाहिजे. आम्ही बाबासाहेबांनी घटना लिहिली म्हणतो, आनाड्याचा बाजार कुठला, काही सांगू. बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही, बाबासाहेबांनी घटनेची बांधणी केली. म्हणून जे कारण त्यावेळेच्या त्या असणाऱ्या प्रत्येक समित्या निर्माण केल्या होत्या, त्या समित्या प्रस्ताव देत होते, ते प्रस्ताव बाबासाहेब कंपाईल करत होते. कुठला ठीक आहे कुठला वाईट आहे त्याची छाटणी करत होते, आणि बाबासाहेब त्याची बांधणी करत होते. ते आम्हाला सांगता येत होतं. असा बांधणी करणारा अजून कोणी आर्किटेक्ट जन्माला आला नाही. तुम्ही विचार करा की एकट्या बाबासाहेबांच्या पुढे केवढं मोठं संकट असेल. त्यांना कोणाकोणाला न्याय द्यायचा होता? मांगा महाराला तर द्यायचाच होता, ओबीसीला द्यायचा होता, स्त्रियांना द्यायचा होता, आदिवासीला द्यायचा होता, आणि या सगळ्यांना विरोध करणारे मनुवादी त्या संख्येने भरपूर होते. ते आताच मनुवादी होते खूप, बाबासाहेबाला विरोध करणारे. केवढं मोठं कौशल्य असेल बाबासाहेबाचं. आजही आमच्या घराचं बांधकाम करताना आम्ही नुसतंच त्या आर्किटेक्टवर सोपवतो का? 50 वेळा सांगतो, जाऊ दे रे बाबा, इकडून काढ जर. तीच गत होती बाबासाहेबांची. आणि म्हणून कधी कधी आपल्याला विचार पडतो की नाही, की बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघ इंग्रजाकडून मिळवले होते, इथे का नाही मिळवले? येतो की नाही डोक्यात प्रश्न? इंग्रज तर बाहेरचे होते, तिथून मिळवून आणले. घटना समिती ड्राफ्टिंग कमिटीचे अध्यक्ष होते, बाबासाहेबांना का नाही मिळवता आले? अरे राजा होते, फक्त आर्किटेक्ट होते, हे बसलेले सगळे लोक सत्तावत होते. बाबासाहेबांनी त्यावेळेस बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष आहे, त्यांच्याकरता निवेदन आहेत, आम्ही वाचतच नाही. 8 खंड आहेत त्यांच्यावरती. स्त्रियावरचा एक पूर्ण खंड आहे. घटना समितीमध्ये जेव्हा चर्चा झाली ना, तर स्त्रियाच्या प्रश्नावरती पुरा एक खंड आहे, 1000 पानाचं. आणि त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी उत्तरं दिलेली. प्रत्येक प्रश्नावरती 6000 उपप्रश्न निर्माण झालेले, आणि प्रत्येक प्रश्नाला बाबासाहेब उत्तर देत आहे. आणि त्यांना अजूनही तरी म्हणतात ते की घटना बाबासाहेबांनी लिहिलीच नाही. स्त्रियांनाही कळायला पाहिजे की बाबासाहेब नुसते एका ठिकाणी नाही लढले. बाबासाहेब लढाई बाबासाहेबांनी प्रत्येक पातळ्यावरती केली. एवढी लढाई लढून सर्व तुमच्या हाताशी देऊनही बाबासाहेबाला शंका होती की नाही, ही लोक परत बिघडतील. आणि म्हणून ही हत्यारं निर्माण करून ठेवली की कोणीतरी सुज्ञ लोक येतील, वाचतील, आणि पुढच्याला सांगतील बाबा तू वाईट मार्गाने चालला. बाबासाहेबांनी लिहून ठेवलं. आज आम्ही वाचतही नाही. ज्यांना कोणाला कळतंय तो काही सांगत. आणि ती सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणावर असेल तर आमच्यासारख्या भिक्षूवरती आहे. कारण भिक्षूला नुसतं त्याग केला असं म्हणून भागणार नाही. त्या त्यागाचं फळ काय? नुसतं घर सोडलं म्हणजे झालं का? घर सोडणारा काय वेडा माणूस आहे, घर सोडून जातो निघून. तसे भिक्षू वेडे आहेत का? कारण वेडा माणूस निघून जातो, त्याला त्याचीच सूद नसते. आम्ही सोडलेलं घर वेडेपणात नाही, ते सुज्ञपणाने सोडलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दाखवलेला बुद्ध पहिला आम्ही समजून घेतला पाहिजे, आणि तो बुद्ध पुढच्याला सांगितला पाहिजे. कर्मकांडातला बुद्ध नाही. आणि म्हणून क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बुद्ध आहे तो दिसला पाहिजे. मला परवा एका जणांनी प्रश्न केला होता, भंतेजी आहेत, क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये कुठे धम्म आहे? म्हटलं तुला तो दिसत नाही, आंधळा आहेस तो, त्याला डोळस व्हावं लागेल ना. म्हटलं त्या आंधळ्या राम भद्राचार्याला दिसतो तुझा बुद्ध, तुला दिसत नाही. कारण त्याला दिसला म्हणून तो बाबासाहेबांच्या विरोधात बोलतो. तुला डोळे असून दिसत नाही, त्याला मी काय करू? मी सांगण्याचा का तुला कानही नाहीत, मी सांगतो तर तेही ऐकत नाही. कारण डोळे आणि कान फक्त खाली दृष्टी निस्ती बघण्याकरता नसते. तुम्हाला कळले? रस्त्याने तुम्ही चला, एखाद्या दिवशी दोन्ही कॅमेरे बांधा दोन्ही कानात इथे, आणि बघत चला रस्त्याने, आणि घरी जाऊन बघा त्याच्यामध्ये, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी दिसल्या नाही, त्या कॅमेऱ्याने टिपल्या. म्हणून ह्या सृष्टीमध्ये काय काय आहे, बुद्ध धर्मामध्ये काय काय, ते तुम्हाला नुसत्या डोळ्याने दिसणार आहे का? नाही, तुम्हाला ते चक्षु आले पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध विज्ञान कुठलं सांगतात तर चक्षु विज्ञान सांगतात, डोळ्याचं विज्ञान सांगतात, कानाचं विज्ञान सांगतात. त्याला
भगवान बुद्धाने दिलेले आहे आणि ते बाबासाहेबांनी जशाला तसे उतरवले बुद्ध धर्माला आम्हाला सांगण्याकरता. आणि म्हणून हे चक्षु आहे, ज्याला ज्ञान चक्षु म्हणता की नाही, ते ज्ञान चक्षु काय असेल तर बुद्ध आणि त्याचा धम्म, क्रांती आणि प्रतिक्रांती, प्रॉब्लेम ऑफ प्रूफिंग, रेव्होल्युशन, जाती अंताचा लढा, थॉट्स ऑन पाकिस्तान, हे सगळं तुमच्याच करताय. आता मग परत तुम्ही प्रश्न विचार, थॉट्स ऑन पाकिस्तान हे आमच्या करता कसं आहे? बाबासाहेबांनी त्यावेळेचे दिलेले इशारे. परत तुम्हाला एक डिमांड सांगतो, कुणी नाही सांगत, बाबासाहेबांनी त्यावेळेस सेपरेशनची मागणी केली होती. सेपरेशन म्हणजे देश तोडून नाही, जशी तुम्ही आम्हाला उभं राहायला रिझर्वेशन आहे की नाही, तसं एक जिल्हाच द्या आमच्या लोकांच्या ताब्यात, त्यातली जमीन द्या, त्याचं सगळं काही आमच्या लोकांकडे द्या आणि 10 वर्षाकरताच द्या आणि मग कम्पेअर करा की आम्ही किती विकसित करतो आणि तुम्ही किती करता. धोका त्यांच्या लक्षात आला. आजही ती डिमांड करा तुम्ही, आम्हाला खासदाराचं रिझर्वेशन नका देऊ, ते पूर्ण जिल्हाच द्या आमच्या लोकांकरता, त्यातली जमीन द्या, त्यातली साधनं द्या, सगळे, आणि 5 वर्षाकरता द्या. आणि 5 वर्षात बघा आम्ही डेव्हलपमेंट करतो, बाजूचा जिल्हा किती डेव्हलपमेंट होतो. होऊ द्या ना एकदा परीक्षा. आहे तुमच्यामध्ये चिकाटी. बाबासाहेब गर्वाने सांगतात की मला गर्व आहे, मी महाराजाती जन्माला आलो. बाबासाहेब गर्वाने सांगतात. का तर ही जात जशी लढवई आहे तशी कामसुई आहे आणि इमानदार पण आहे, आणि त्या जातीमध्ये जन्माला आलो. म्हणून बाबासाहेबाला तुमच्या शौर्याविषयी शंका नाही, तुमच्या कामसूपणाविषयी शंका नाही, तुमच्या आळशीपणाविषयी शंका आहे. तुम्ही कराल की नाही? कारण आमचे बापदादे आळशीपणामुळेच गावकी करत बसले. तो आळस बाबासाहेबांनी आमच्यातला काढला होता. तोच आळस श्रेयामधला बाबासाहेब क्रांती आणि प्रतिक्रांती लिहून काढतायत. ती चॅप्टर, ते ग्रंथ, ते सांगणं आम्हाला कळालं पाहिजे, ते आमच्या आचरणात आलं पाहिजे. मी काल जसं सांगितलं की आम्हाला कुठेही हातामध्ये लाट्या काट्या घेऊन झगडा करायची गरज नाही. बाबासाहेबांनी जो मंत्र दिला होता त्या मंत्रानुसार, 2 मंत्र आहेत बघा, आमच्या लक्षात येत नाही. महात्मा गांधी म्हटला होता खेड्याकडे चला, कारण त्याला माहित होतं खेड्यातला केंद्रबिंदू हा मनूला जागृत ठेवतो. बाबासाहेबाला माहिती होतं की खेड्यामध्ये यांचा मनू माझ्या माणसाला वर येऊच देणार नाही, म्हणून बाबासाहेब म्हणत होते शहराकडे चला, आणि शहराकडे येऊनच आमचा विकास झाला. आजही आपण बघितलं. आणि म्हणून मागे तुम्हाला एकदा सांगितलं होतं की आपल्यात खूपच मोठी फूट पाडायची ना, तुम्हाला खूप मंडळ बनवायचं, जाऊ द्या, हे मराठवाड्यावाले आहेत म्हणून आम्ही बिहारात जात नाही, ते विदर्भावाले आहेत म्हणून जात नाही. अरे ते तरी मजबूत करा ना एकदा. तुमच्या मराठवाड्याचे म्हणून मला सांगा बरं, मराठवाड्याचे आहेत का तुमच्या बरोबर सगळे? विदर्भावाल्याला विचारतो, आहेत का तुमच्या बरोबर सगळे? मग जे करता ते मजबूत करा. मी ज्या कॉलेजमध्ये शिकत होतो ना, मी ह्याच युनिव्हर्सिटीमध्ये शिकलो. मानवत गावाचं नाव जर तुम्हाला माहित असेल, परभणी जिल्ह्यातलं खूनखटल्याचं गाव, उत्तमराव बार हत्याने तिथे 26 पोरी मारल्या पारदिनीच्या नादाने, त्या गावात शिकलो मी. तिथे माझे प्रिन्सिपल होते B.R. आरबाड, बिलकुल बाबासाहेबांसारखी सही, नाव पण त्यांचं भीमराव रानबा आरबाड, BRAच येत होतं, बाबासाहेबांच्या सहीचे. आजही माझं, मी ते आयडेंटिटी कार्ड त्यांचं खूप जपून ठेवलेलं आहे. आणि ते होतेही खूप, त्याला काय साम्यवादी म्हणतायत, कर्मकांड नव्हतं, काही नव्हतं. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की कुठलेही काम करा पण त्या कामात तुम्ही मास्टर असले पाहिजे, ज्या कामात तुम्ही जाल तिथे मास्टर असले पाहिजे. आणि जर मास्टर नसाल मग तुम्हाला बाबासाहेबाचा नाव घ्यायचा काही अधिकार नाही. कारण बाबासाहेबांनी जो जो बी विषय निवडला 32 डिग्र्या मिळवल्या, टॉपला होते. आम्ही बाबासाहेबाचं नाव घेतो, 45% मार्क घेऊन पास होतो, काहीच होत नाही आमचं. ही क्वालिटी असली पाहिजे. ते B.R. आरबाड नावाचे माझे प्रिन्सिपल होते, ते सांगायचे. मेले ते. नंतर यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे व्हाईस चान्सलरही झाले होते. खूप तुमच्या मराठवाडा युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार होते काही दिवस. म्हणजे खूप विद्याभूषित माणूस होता तो. होता मराठा पण खूप चांगला माणूस. त्याला बाबासाहेब असे तोंडपाठ होते. बाबासाहेबांचे ग्रंथ त्याला
असं उडते सांगायचं. कॉलेज लेवलला मलाही एवढं काही माहिती नसायचं, पण तेव्हा ते बोलून सांगायचं. स्कॉलरशिप घेताना जेव्हा आम्ही लाईनीत उभे राहायचो ना, तेव्हा लाज वाटायची. कारण आंबेडकर कॉलेजला लाज नाही, कारण सगळे आपण तिथलेच होतो, पण त्या कॉलेजला आम्ही मोजकेच होतो. आणि मग तिथे माझी जात उघडी पडेल म्हणून मी त्या लाईनीत उभा नव्हतो. कारण स्कॉलरशिपच्या लाईनीत राहिलो तर त्यांना कळेल ना. मी एक तर मांग असेल, तंभार असेल, महार असेल, आणि कॉलेजला असताना हिरोगरी करायची सवय होती ना, माझी जात उघडी नाही पडली पाहिजे. आणि म्हणून स्कॉलरशिपच्या लाईनीत उभा नव्हतो राहत. 10 दिवसांनी घ्यायचो. नंतर चुपचाप जायचं अकाउंट सेक्शनला, मग घ्यायचं. त्यावेळेस ते मला बोलून त्यांच्या लक्षात यायचं की हा बरोबर 8-10 दिवसांनी ऑफिसमध्ये येऊन स्कॉलरशिप देतो. तेव्हा त्यांनी बोलून मला सांगितलं होतं, लाज नाही वाटली पाहिजे. तू कोण आहेस त्याची लाज नाही वाटली पाहिजे. ती जर बाबासाहेबाला वाटली असती तर तू आज इथे आला नसतात. मला हे सांगितलं होतं आरबाड सरांनी. अशी माणसंही आहेत त्यांच्या. त्यांनी मरताना लिहून ठेवलं, आता त्यांची मुलगी जिवंत आहे, त्यांनी मरताना लिहून ठेवलं होतं की माझ्या मैतेला, एकच मुलगी आहे त्यांना, माझ्या मैतेला कुठलाही ब्राह्मण आणू नका, मुलींनी अग्नी द्यावा मला. आम्ही गेलो होतो पुण्याला, त्यांच्या मुलींनीच अग्नी दिला. कुठलंही ऑब्जेक्शन असेल. अशी लोक झालीत, निर्माण झालीत, नाही असं नाही. परंतु आंबेडकर आणि तो विकसित खूप विकास पावले, खूप गरीब घराण्यातून आलेली. किंवा ते कॉलेज त्याने KKM कॉलेज नाव आहे त्याचं, आजही आहे, खूप चांगलं कॉलेज आहे. मला वाटते नखाते नावाचे मिनिस्टर होते, ते त्या शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. परंतु सर्व व्यवस्था आरबार सर जोपर्यंत होते तोपर्यंत तिथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खूप स्वाभिमानाने वागवलं गेलं. आम्ही तिथे शिकलो. आणि म्हणून म्हणतात ना की काही धडे हे गुरुजनापासून मिळतात, ते तुमच्या मनावरती बिंबवल्या जातात. आणि म्हणून बाबासाहेबांनी, काही लोक, मिलिंद कॉलेज जेव्हा निर्माण झालं, मला वाटते पहिले 10-12 प्रिन्सिपल ब्राह्मण आहे. सगळे लोक म्हणतात बाबासाहेबांनी ब्राह्मण प्रिन्सिपल केले. अवेलेबल तेव्हा तेच होते रे बाबा. ब्राह्मणाशिवाय दुसरा कोणी नव्हता प्रिन्सिपल होण्याच्या लायकीचा. त्यातल्या त्याच बाबासाहेबांनी चाळून घेतले होते. आणि म्हणून सांगितलं ना की बाबासाहेबांच्या ह्या कृती, बाबासाहेबांनी निर्माण केलेले ग्रंथ, बाबासाहेबांनी आम्हाला वेळोवेळी दिलेले इशारे भाषणामधून हे अंगीकारले, तर तुमच्या समाजाला टॉपवर जाण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. आणि हे क्रांतीचे बीज आपल्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. ही क्रांती आपण खरोखरच करू, त्याला कारणीभूत आपण खारीचा वाटा का होत नाही. साकेत बुद्धविहारापासून सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. अजून एक पान शिल्लक ठेवले, बघू उद्यापर्यंत त्याला घालू. त्याच्यानंतर मला वाटतंय मग तुम्ही मला सांगा. मी बाहेरच्या लोकांनाही आवाहन केलं की तुम्हाला मिलिंद प्रश्नच ऐकायला आवडेल की अजून काही माझ्यातून हे राहिलेले. मला वाटतं आजची किती 24 तारीख आहे ना, की 25 आहे. 24, 6, 7 म्हणजे 13-14 दिवस आहे. त्या 13-14 दिवसात अजून काही नवीन माझ्याकडनं ऐकायचं असेल किंवा माझ्याकडून जाणून घ्यायचं असेल, माझ्या बुद्धिमत्तेनुसार मला जेवढं बरे सुटेबल वाटेल किंवा मला जे शक्य आहे ते मी देण्याचा प्रयत्न निश्चित करेल. आज आपण हे प्रवचन इथेच थांबू.